मित्रांनो, आंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे यांचं पहिलं आंदोलन आपल्याला आठवत असेल. त्यावेळेस लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अ, गृहमंत्री होते, आताही आहेत, परंतु त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेस लाठीचार्ज करण्यात आला आणि लाठीचार्ज झाल्यानंतर महाराष्ट्रातला अखंड मराठा दुखावला आणि तिथूनच खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनानं ग्रीप घेतली. त्याच्यानंतर लाखो कोट्यावधी माणसं त्यांनी जमा केली आणि जगातला पहिला विक्रम केला की ज्यांची सर्वात मोठी सभा झाली. आणि ही सभा वाढतच गेली, वाढतच गेली आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे कोट्यावधी लोक मराठा समाज घेऊन मुंबईत गेले. परंतु मुंबईच्या अलीकडूनच त्यांना एकनाथ शिंदेनी खरं तर ते एकनाथ शिंदेनी हँडल केलं होतं, तिथं सारी सोय केली होती. आणि तिथे एक शब्द देण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी आरक्षण देईल आणि काही मागण्या मान्य केल्या. मनोज जरांगेंचं समाधान झालं, ते माघारी आले. आणि त्याच्यानंतर काय उलथापालथ झाली तुम्हाला माहिती आहे. निवडणुका लागल्या, लोकसभेमध्ये बऱ्याचशा विरोधकांवर त्याचा परिणाम झाला. मनोज जरांगेंनी काही लोकांना पाठिंबा दिला, खासदार बरेचसे निवडून आले आणि भाजपचे खासदार पडले. त्याच्यानंतर आता जे मनोज जरांगे यांनी जे आता आंदोलन छेडलं आहे, पुकारलं आहे आणि मुंबईत आज ते ठाण मांडून बसले आहेत आणि जे मराठा समाज पूर्णपणे मुंबईत ठाण मांडून बसलेला आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ते मुंबईतलं आंदोलन हँडल केलं, परंतु आंतरवाली सराटीमधलं आंदोलन असो किंवा मुंबईतलं असो किंवा आत्ताचं मुंबईतलं आंदोलन असो, देवेंद्र फडणवीस त्यांना ते हँडल करता आलेलं नाही. आणि खरं तर खरी फाईट मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. आणि मनोज जरांगे यांनी पूर्णपणे आता ह्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलेलं आहे. कारण अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, पण ते दोन्ही मराठा नेते आहेत. त्यांना त्यांनी सॉफ्ट कॉर्नर दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल फारसं काही मनोज जरांगे पाटील फारसं बोलत नाहीत. मग आता बरेच लोकांनी याच्यावर जे काय आता अंदाज काढला आहे, ज्या नेत्यांनी अंदाज काढला आहे, जे विश्लेषकांनी किंवा जे अभ्यासक आहेत त्यांनी जो अंदाज काढला आहे, मग याच्यातून काय निष्पन्न होणार आहे. तर असं वाटतंय की काय देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे का काय, किंवा त्यांना पदावरून हटवायचा हा प्लॅन आहे का, अशी शंका यायला लागली. ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार गोनरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, मनोज जरांगे यांचं आंदोलन आता जगभर गाजतंय. मुंबईमध्ये ठाण मांडून बसला आहेत मराठे सारे आणि मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. खरं तर राज ठाकरे यांनी सांगितलं की मराठ्यांना फसवू नका किंवा मराठी तुम्ही फसवू नका, असं आरक्षण मिळणार नाही. याच्यानंतर काही प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्याच्यावर काही मत व्यक्त केलं आणि काल परवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं, जर घटनेमध्ये बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. आणि घटनेमध्ये बदल करायचं काम केंद्राचं आहे, राज्याचं नाही. हे सर्व असताना सुद्धा आणि विश्लेषक सांगतात, अभ्यासक सांगतात की असं आरक्षण मिळू शकत नाही. मग एवढं सारं असताना सुद्धा मनोज जरांगे यांनी एवढं मराठा मुंबईला घेऊन जायचं कारण काय, किंवा आता राज ठाकरे यांनी काल परवा मत व्यक्त केलं की एकनाथ शिंदेला ते विचारा. म्हणजे या पडद्यामागचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत की काय. म्हणजे असं वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवायचा प्लॅन चाललाय का काय हा. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आज मराठा संपूर्ण एकवटला आहे आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि तिथं मात्र आता पाहतोय आपण की काही मराठा समाज जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली बसलेला आहे, तिथं झोपलेला आहे. काही ठिकाणी CST जी काय आहे तिथं बसलेले आहेत, काही आझाद मैदानावर बसले आहेत. म्हणजे जिथं काही जागा मिळेल तिथं बसलेले आहेत. मुंबईचा काही मराठा समाज जो स्थानिक तिथला, तो लोकांना, तिथल्या मराठा आंदोलकांना मदत करतोय. परंतु जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत आरोप मनोज जरांगे पाटील करतायत किंवा आरोप होत आहेत की त्यांना हे आंदोलन हँडल करता येत नाही, किंवा ते मुद्दाम सांगतात का काय लोकांना, म्हणजे चहाच्या दुकानं बंद करा, हॉटेलं बंद करा, खाऊगल्ली बंद करा, म्हणजे जेणेकरून आंदोलकांचं हाल झालं पाहिजे आणि हाल होतंय म्हणून आंदोलक गावाकडे परतले पाहिजेत, असा काय देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे का काय. परंतु काही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांना हे आंदोलन झेपत नाही, पेलत नाही, असंच वाटायला लागलं आहे. आणि सतत मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर आरोप करतायत आणि एकमेव फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्यात आलं आहे.
म्हणजे याच्यातून आता असं वाटायला लागलं की नेमकं चाललंय काय आणि राज्याच्या राजकारणातली काय उलथापालथ होते का काय, मुख्यमंत्री बदलतात का काय. आणि आत्ता राज्याचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आता मुंबईमध्ये ते आंदोलन चालू असतानाच मुंबईमध्ये होते आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 1 तास चर्चा केली. नेमकं केंद्राचं काय चाललंय, राज्याचं काय चाललंय आणि यातून संपूर्ण असं वाटायला लागलंय की आरक्षण विषय राहिला बाजूला, फक्त सरकारमध्ये उलथापालथ करायची का काय, मुख्यमंत्री बदलाचा वारं व्हायला लागले का काय, याच्यावर असं वाटायला लागले. कारण मोठमोठे लोक सांगतात की आरक्षण असं मिळणार नाही, ते केंद्राच्या हातात आहे आणि केंद्रामध्ये जर घटनेमध्ये बदल केला तर आरक्षण मिळू शकतं, असं शरद पवार यांचं मोठं वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळाले आहे. खरं तर पाहूया, परंतु मराठा समाजाची ही जी सशी होलपट चालली आहे आणि जो ओबीसी समाजाबद्दल जे काय आरक्षणासाठी ओबीसी समाजाच्या मनामध्ये जे काही नेरेटिव्ह भरवण्यात आलं आहे किंवा जी काही निगेटिव्ह विचार भरवण्यात आला आहे, सरळ सरळ असं सांगितलं जातं आहे की आता लक्ष्मण हाके वगैरे किंवा हे सदावर्ते हे सांगतायत की ओबीसी समाजाचं आता आरक्षण जातंय का काय, जाणार आहे. परंतु अशी मागणी जरांगेंची अजिबात नाही. ओबीसी समाजामध्ये आम्हाला सहभागी करा आणि ओबीसी समाजामध्ये सहभागी करामध्ये तुम्हाला जे असं वाटतं की ओबीसी समाजाला की आमचं आरक्षण ह्यातून यांच्या वाट्याला जाईल. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की आमचा वाटा त्यांच्याकडे आहे, तो आमचा द्या. आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको, पण आमचा वाटा ओबीसीकडे आहे, तो आम्हाला द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर असं जर काय पसरवत गेलं तर जी काही गावखेड्यातली जी काही सर्व जाती धर्माची वीण आहे, ती वेण उसवली जाऊ नये. खरं ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे, कारण सर्व जाती धर्माचे लोक गावखेड्यात राहतात, एकमेकावर आधारित राहतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांना जीव लावतात. त्या प्रेमामध्ये कुठंही आरक्षणाच्या नावाखाली बदल होऊ नये, या प्रेमामध्ये फट पडू नये असंही वाटतं. परंतु शंका अशी आहे की मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवायचं चाललेलं हे वारं असावं. पाहूया समोर काय होतं ते. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.